कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र मेळा मानला जातो। यंदाचा कुंभमेळा प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे हे आपण जाणतोच। प्रयागराज येथे गंगा यमुना या दोन नद्यांच्या संगम स्थळावर हा कुंभमेळा होणार असल्याने या कुंभमेळ्याला अद्वितीय पवित्रता प्राप्त होणार आहे। कुंभमेळा भारतात होत असला तरी जगभरातील लोक या कुंभमेळ्यात सहभागी होत असतात। त्यामुळे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी हा मोठा धार्मिक सोहळा मानला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, या कुंभमेळ्याचे 4 प्रकार असतात: कुंभ, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ। मग यंदाच्या कुंभमेळ्याचा प्रकार कोणता आहे, हे कुंभमेळ्याचे प्रकार कशाच्या आधारे ठरवले जातात, याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। आपण सर्वप्रथम थोडक्यात हे जाणून घेऊयात की भारतात 4च ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन का केले जाते ते। तर याची कहाणी समुद्र मंथनाच्या पौराणिक कथेशी निगडीत आहे असं मानलं जातं। ही कथा अशी आहे की समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत कुंभासाठी दानव आणि देव यांच्यात लढाई झाली। या लढाईत अमृत कुंभाचे काही थेंब पृथ्वीवर पडले। हे थेंब पडलेली ठिकाणं म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन। त्यामुळे अमृत कुंभाच्या थेंबामुळे ही 4 ठिकाणं अत्यंत पवित्र मानली जातात आणि याच पवित्रतेमुळे या ठिकाणी कुंभमेळे भरतात। पण या कुंभमेळ्याचे प्रकारही असतात। कुंभमेळ्याचे कुंभ, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ हे 4 प्रकार आहेत। ज्योतिष शास्त्राच्या अनुसार विशिष्ट ग्रहांच्या विशिष्ट राशीत असण्याच्या आधारे कुंभमेळ्याचे प्रकार ठरवले जातात। कुंभमेळ्याचे प्रकार ठरवण्यासाठी सूर्य ज्या राशीत असतो त्यानुसार कुंभमेळ्याचे स्थान आणि कालावधी ठरवला जातो। तसेच चंद्राची स्थिती ही कुंभमेळ्याच्या कालावधीवर परिणाम करत असते असं मानलं जातं। गुरु ग्रहाला कुंभमेळ्यात विशेष महत्त्व दिले जाते। तसेच इतर काही ग्रहांच्या स्थितींचाही कुंभमेळ्याच्या प्रकारावर परिणाम होत असतो। आता आपण कुंभमेळ्याचे 4 प्रकार समजावून घेऊयात। सर्वात पहिला प्रकार आहे कुंभ। हा कुंभमेळा 12 वर्षांनी एकदा भरतो आणि तो प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 तीर्थक्षेत्रांपैकी एका ठिकाणी भरतो। या कुंभमेळ्यात लाखो भाविक आणि संत सहभागी होतात, जे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि पापांपासून मुक्त होण्याची इच्छा बाळगून असतात। कुंभमेळ्याचा दुसरा प्रकार आहे अर्धकुंभ। हा कुंभमेळा 6 वर्षांनी एकदा भरतो आणि तो प्रयागराज आणि हरिद्वार या 2च ठिकाणी भरतो। अर्धकुंभामध्ये देखील पवित्र स्नानाला महत्त्व आहे। कुंभमेळ्याचा तिसरा प्रकार आहे पूर्ण कुंभ। पूर्ण कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदाच भरतो। पूर्ण कुंभमेळा फक्त प्रयागराज मध्येच आयोजित केला जातो। प्रयागराज येथे होणाऱ्या या पूर्ण कुंभमेळ्याचे विशेष महत्त्व आहे, कारण पूर्ण कुंभाची तारीख ग्रहांच्या शुभ संयोगावर ठरवली जाते। त्यामुळे लाखो हिंदू धर्माचे अनुयायी येथे जमतात आणि पवित्र नदीत स्नान करतात। कुंभमेळ्याचा चौथा प्रकार आहे महाकुंभ। हा सर्वात मोठा आणि पवित्र कुंभमेळा मानला जातो। तो केवळ प्रयागराज येथे होतो आणि तब्बल 144 वर्षांनी एकदा भरतो। आता आपण ग्रहांच्या स्थितीनुसार कुंभमेळ्याचे ठिकाण कसे ठरवले जाते ते पाहूयात। उपलब्ध माहितीनुसार जेव्हा गुरु देव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन प्रयागराजला केले जातं। जेव्हा गुरु कुंभ आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याचं आयोजन हरिद्वारला केले जातं। जेव्हा सूर्य आणि गुरु दोन्ही सिंह राशीत असतात तेव्हा नाशिकला कुंभमेळ्याचे आयोजन केले जातं। जेव्हा गुरु सिंह राशीत आणि सूर्यदेव मेष राशीत असतो तेव्हा उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केले जातं। यंदाच्या कुंभमेळ्याचा प्रकार हा पूर्ण कुंभमेळा आहे। यापूर्वी 2013 मध्ये पूर्ण कुंभमेळा प्रयागराज येथे झाला होता। कुंभमेळ्यात पवित्र स्नानाला महत्त्व असतं हे आपण पाहिलंच। त्यानुसार यावर्षी पौष पौर्णिमेला म्हणजेच 13 जानेवारी, मकर संक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारीला, मौनी अमावस्याला म्हणजेच 29 जानेवारीला, वसंत पंचमीला म्हणजेच 3 फेब्रुवारीला, माघ पौर्णिमेला म्हणजेच 12 फेब्रुवारीला, तसेच महाशिवरात्रीला म्हणजेच 26 फेब्रुवारीला शाही स्नानाच्या शुभ तारखा आहेत। तर आज आपण कुंभमेळ्याच्या प्रकाराविषयी माहिती घेतली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।